चौकशी केली जाणार आहे। दरम्यान केज तालुक्यामधील टाकळी इथल्या हॉटेल चालक विलास घुले यांची 20 जून रोजी एका टोळक्यानं चाकू हल्ला करून हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या विलास याला आपला जीव गमवावा लागला। या हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचं नाव हे आल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी टाकळीत घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला होता, तर कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। तसंच एक आरोपी पोलिसांचा लाडका असल्याचं मुंडेंनी म्हणत खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावरती आरोप केलाय। त्यांच्या आरोपांवरून खासदार सोनावणेंनी उत्तर दिलंय। अरेस्ट झाले, मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावती आहे? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही, विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल। राहिला विषय की आता जी काही कुठला ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये। पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे, त्यांचा तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी, काय करायचं ते ठरवतील। ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची, ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे। कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुख मध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड। माझा या सिंगल बी कॉल दाखवा, एसपी सोडून मी कोणाला काय बोललो। आणि यानंतर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट। यवतमाळमध्ये मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद